मित्रांनो, आज वसंतराव नाईक साहेबांची जयंती. खऱ्या अर्थानं ज्या साहेबांनी 1968 ते 1972च्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नव्हे तर 4 कृषी विद्यापीठांची निर्मिती केली. त्यातलं पहिलं विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, दुसरं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 1969 साली निर्माण करण्यात आलं. 1972 मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, ज्या विद्यापीठाला 2013 साली साहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी नाव देण्यात आलं. त्यानंतरचं चौथं विद्यापीठ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जिल्हा रत्नागिरी, या 4ही विद्यापीठांची निर्मिती महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम साहेबांनी केलंय. एवढंच काय, या पट्ट्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1972 साली साहेबांनी कापूस एकाधिकार योजना आणली. 1970 साली या विदर्भ डिव्हिजन मधल्याच नव्हे तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ज्वारीची क्रांती केली आणि साहेबांनी स्वतःच्या शेतामध्ये ज्वारीची लागवड केली. मग नाचणी असेल, रागी असेल, मका असेल, यासारखी पिकं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणारा राज्यातला, या मातीतला शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री म्हणजे माननीय नाईक साहेब आहेत. आणि एवढंच काय, तर साहेबांनी या भागातला दुष्काळमुक्त करण्यासाठी छोट्या धरणांपासून मोठ्या धरणांची निर्मिती केली. त्या साहेबांची आज जयंती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सुद्धा साहेबांची जयंती साजरी करतो. याचा आम्हाला नितांत आनंद आहे. आमच्या या यवतमाळच्या मातीमध्ये साहेबांचा जन्म झाला याचा अभिमान आहे. आणि म्हणूनच दरवर्षी सकल बंजारा कम्युनिटीच्या वतीनं या ठिकाणी साहेबांची जयंती मोठ्या आनंदानं सेलिब्रेट केली जाते. याचा खूप मोठा अभिमान आहे. फक्त थोडंसं दुःख या गोष्टीचं आहे की ज्या पद्धतीनं मंत्र्यांचे, संत्र्यांचे वाढदिवस असतात, त्यांचे मोठमोठे फ्लेक्स लागतात, आपल्या साहेबांचं बॅनर लागलं पाहिजे, याचं थोडंसं दुःख आहे. बाकी काही नाही. कारण साहेब महाराष्ट्राचे एक नव्हे, 2 नव्हे तर तब्बल 11 वर्ष मुख्यमंत्री होते. याचा मोठा आनंद आम्हाला आहे. आणि त्याच साहेबांमुळे इथल्या मातीतला शेतकरी आज समृद्ध झालाय. भाऊ प्राध्यापक राजेश चव्हाण माझ्यासोबत आहेत. इथल्या मातीतल्या लोकांना संघटित करून गेल्या अनेक वर्षांपासून साहेबांचा विचार लोकांपर्यंत नेण्याचं काम माननीय चव्हाण साहेब करतायत. याचा खरा आनंद मला आहे. मी जरी मराठा कुणबी कम्युनिटी मधला असलो तरी गेल्या 15 वर्षापासून साहेबांना मी सादर करतो. याचा मला आनंद आहे. साहेब, काय सांगाल? आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे. सर्वप्रथम हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त मी तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर 113वी ही नाईक साहेबांची जयंती आहे. अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला माहिती आहे की संकटाच्या काळामधून महाराष्ट्राला उभा करणारा नेता, महाराष्ट्राला जगवणारा नेता, खऱ्या अर्थानं जगवणारा नेता, या पोशिंद्याला, या शेतकऱ्याला बळ देणारा नेता म्हणून नाईक साहेबांची सर्वदूर ख्याती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेती समृद्ध झाली तर जग जगेल या धोरणाने नाईक साहेबांनी क्रांती घडवून आणली. ज्या काळामध्ये महाराष्ट्र डगमगला होता, कसं जगावं, कशा पद्धतीनं समोर यावं, असा प्रवास, खडतर प्रवास होता. त्या खडतर प्रवासाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर मी या लोकांना जर बाहेर काढलं नाही तर मी भरचौकात फाशी घेईल, अशा प्रकारचं विधान करणारा हा नेता आहे. आणि त्यांनी महाराष्ट्राला बाहेर काढलं, महाराष्ट्राला उभं केलं, पुन्हा उभं केलं, असा नेता आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आम्ही बंजारा समाज बांधव हे दरवर्षी सर्वप्रथम जिल्हा परिषदेमध्ये ज्या ठिकाणाहून त्यांचा प्रवास झाला त्या जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या त्यांच्या पुतळ्याजवळ एकत्रीकरण करतो. त्या ठिकाणी त्यांची जयंती, पुण्यतिथी दोन्हीही कार्यक्रमांनी आम्ही नित्य नियमानं करतो. त्यानंतर या चौकामध्ये नाईक साहेबांचं म्युरल आहे. या ठिकाणी देखील आम्ही जमतो. 2 वर्षाआधी हे म्युरल निर्माण करण्यात आलं. त्यानंतर मेडिकल कॉलेजमधल्या तैलचित्राला अभिवादन करण्यासाठी जातो. असा हा आमचा इथला रुटीन कार्यक्रम असतो. या वर्षीपासून मात्र आम्ही जयंतीच्या कार्यक्रमाला थोडं मोठं स्वरूप दिलं आहे. इथून गेल्यानंतर आम्ही गवलीला जाणार, ज्या ठिकाणी नाईक साहेबांचं स्मारक आहे, पुसद जवळ गवली गाव. तर त्या ठिकाणी आमची वृक्षदिंडी आहे. वृक्षदिंडीच्या माध्यमातून आम्ही निसर्गाप्रती असलेलं त्यांचं प्रेम आणि वृक्ष लागवडीचा एक इव्हेंट आपण त्या ठिकाणी आम्ही घेतो आहे. वृक्षदिंडी निघणार आहे. वृक्षदिंडीनंतर त्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी आम्ही एकत्रीकरण करून एक मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन आहे. येणाऱ्या काळामध्ये
या जयंतीच्या कार्यक्रमाला अधिक मोठं व्यापक कसं स्वरूप. करता येईल आणि त्यांचं कार्य जनसामान्यांपर्यंत, सर्व दूर समाजापर्यंत, सर्व समाजाच्या सर्व घटकांपर्यंत कसं पोचेल या दृष्टीनं आमच्या या यवतमाळच्या जिल्ह्यातील सर्व संघटनांचं आणि सर्व समाज बांधवांचं नियोजन असणार आहे. मित्रांनो, थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ अपडेट.